नमस्कार. दुपारचे 2 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. पहिली एक महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार परत केलेत. पुरस्कार ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये परत केलेत. निकाल बाजूने लागून सुद्धा न्याय मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. 1980 ते 90चा काळ रुपेरी पडद्यावर गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना शासनाकडून मिळालेला व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार त्यांनी ठाण्यातल्या आनंद आश्रम या ठिकाणी येत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर परत केला. पुण्यातल्या टीडीआर प्रकरणी न्याय मिळत नसल्यानं त्यांनी ही भूमिका घेतली. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे. 1980-90चा जो काळ आहे हा सुवर्ण काळ गाजवणाऱ्या उषा चव्हाण ह्या सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांना जो काही जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळाला होता तो त्यांनी आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमामध्ये परत केलेला आहे. शासनाचा हा पुरस्कार त्यांनी परत केलेला आहे. नेमकं काय कारण आहे, अशी वेळ का आली त्यांच्यावरती की शासनाने दिलेला हा मानाचा पुरस्कार त्यांनी परत केलेला आहे? काय नेमकं कारण आहे हा जो पुरस्कार आहे तो तुम्ही परत केलेला आहे? त्याचं कारण की पुण्याच्या कॉर्पोरेशनने आमच्या पाठीत खंजीरच खुपसलेला असं समजा. कारण आमचा जो टीडीआर आहे 50%चा त्यांनी त्या एका बिल्डरला परस्पर देऊन टाकला. आमची सही नाही, काय नाही, किंवा आम्हाला बोलवलं नाही त्या लोकांनी. डिस्कस करा तुम्ही, कारण मला मुलगा आणि मला एक सावत्र पण आहे. त्या दोघांमध्ये असं डिस्कस करून तो टीडीआर कितीचा कोणाचा हिस्सा वगैरे त्याप्रमाणे ते वाटण्याचा हायकोर्टने निकाल दिलेला आहे. आणि हायकोर्टने निकाल दिला तर त्याला आम्ही प्रामाणिकपणे सगळं मान्यता देणारच ना. आणि तो त्यांना दाखवला, ते कागद सगळे दाखवले, तरी सुद्धा त्या कॉर्पोरेशनच्या ते कोण मगाशी आयुक्त त्यांच्या नाकावरची माशी हले ना. ते काही उत्तर द्यायला तयार नाही, ते काही पुरावे द्यायला तयार नाही, किंवा कुठली कागदपत्र द्यायला तयार नाही. शिंदे साहेबांची मी भेट घेणारच, कारण ते हक्काचं माणूस आहे आमचं. आणि आमची तक्रार त्यांच्याकडे करणार ना. कुठे जाणार कुठे आपण परदेशी आहोत का? आपला देश सोडून आपण दुसरीकडे जाणारच नाही ना. जे हक्काचं आहे तिथे कानावर घालायचं. आणि इथं यायचं कारण हे गुरु आहेत त्यांचे, ते कानावर माझ्या अगोदर घालतील. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं जे शंका आहे किंवा त्यांना जो अन्याय झालेला आहे तो त्या बाबतीमध्ये काही नवीन निर्णय येतोय का आणि त्या समाधानी होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. साहेबांनी सुद्धा त्यांचे एक वैयक्तिक आहे त्यांना या कामगिरीवर लावलं. त्यांनी कमिशनर श्री राम साहेब जे आहेत पुण्याचे त्यांच्याशी पण चर्चा केली. एवढंच नाही तर आज विधी अधिकारी आणि ऍडिशनल कमिशनरना पण ते बोलवणार होते, पण काही कारणास्तव ते आज अवेलेबल नसल्यामुळे दोघे असं ठरलं की सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसांमध्ये कधीतरी त्यांना बोलवलं की काय आहे नेमकं प्रकरण याची एकदा माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे 100% आपण बघू असं साहेबांनी मला सांगितलं, आश्वासन दिलेलं आहे.